नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री धामनस्कर. आपण गेल्या काही भागांमध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल माहिती घेत आहोत. तर गेल्या भागामध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोटबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आज आपण तिसरा भाग आहे जो चेक याच्याविषयी माहिती करून घेऊ. अ चेक इज अ रिटर्न डेटेड अँड साइन डॉक्युमेंट फ्रॉम अ बँक अकाउंट होल्डर दॅट ऑर्डर्स देअर बँक टू पे अ स्पेसिफिक सम ऑफ मनी फ्रॉम देअर अकाउंट टू द पर्सन or entity named on it. The person who writes a check is a drawer, the bank is a drawee, and the person or organization receiving the money is the payee. Checks are a type of negotiable instrument used to make payments without using physical cash. आता ह्याचं या कायद्याखाली मराठीमध्ये चेकविषयी आपण माहिती करून घेऊ. तर चेक हा लेखी आदेश असतो ज्यात बँकेला ठराविक रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्यासाठी विनंती केली असते. चेक हे बहुतेक व्यक्तिगत किंवा व्यावसायिक व्यवहारांमध्ये वापरले जातात. आता याच्यामध्ये पात्रता काय आहे, तर प्रथम तुमचं बँक खात्यामध्ये पैसे असणं फार गरजेचं आहे. नंतर चेकचं सतत हस्तांतरित केलं जाऊ शकतो आणि ठराविक तारखेला हा चेक डिपॉझिट झाल्यावरती बँकेने ते पैसे अदा करायचे असतात. तर आता पुढील भागामध्ये आपण की प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट या कायद्याबद्दल नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल जे माहिती आहे लवकरच घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.